नमस्कार मंडळी, तर आज आपण संक्रांती स्पेशल गुळाचा पाक न करता, हाताला अजिबात चटके न लागता अगदी मऊ खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून गूळ चिरून घेतलाय। चिरलेला गूळ बघू शकता, छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर घेतलेला गूळ ज्या डब्यामध्ये बसेल असा एक घरातील डब्बा घ्यायचा। डब्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या गुळामध्ये आपल्याला फक्त 1 चमचाभर साजूक तूप टाकायचे। त्यानंतर या डब्याचं झाकण लावून घ्यायचे आणि हा गूळ आता आपल्याला इथे वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर एक कुकर ठेवला आणि कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी गरम झाले। आता या पाण्यामध्ये एक स्टँड टाकायचं आणि आपला गुळाचा डब्बा ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि मंद आचेवर या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आणि आपण ज्या वाटीने गूळ मोजून घेतलाय त्याच वाटीने 1 वाटीभर तीळ मोजून घ्यायचे आणि हे तीळ सुद्धा मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। 3च मिनिटांमध्ये तिळाचा छान चटचट आवाज यायला लागतो, तर समजून जायचं की तीळ भाजून झाले। भाजलेले तीळ प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे आणि तीळ थंड झाल्यानंतर आपल्याला भाजलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद करत हे तीळ आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचे। तर इथे मी ग्राइंड करून घेतलेले आहे आणि ग्राइंड केलेले तीळ बघू शकता, छान असे जाडसर तीळ मी ग्राइंड करून घेतले। आता हे तीळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतलाय। आता कुकरचं झाकण काढून घ्यायचे आणि एका नॅपकिनच्या मदतीने आपला हा गुळाचा डब्बा कुकरमधून बाहेर काढून घ्यायचा आहे। आता या गुळाच्या डब्याचं झाकण उघडून बघूया, तर बघू शकता 3च शिट्ट्यामध्ये खूप मस्त असा गूळ वितळून झाला आहे। तर इथे आपला वितळलेला गूळ थोडासा गरम आहे आणि या वितळलेल्या गुळामध्ये काही गुळाचे खडे वितळायचे असतील तर तुम्ही चमच्याने मिक्स करून घेऊ शकता। तर बघू शकता अगदी मस्त असा आपला वितळलेला गूळ तयार झाला आहे। असा गूळ वितळून घेतला की खूप मस्त असे आपले तिळाचे लाडू तयार होतात। तर आता हा वितळलेला गूळ आपल्याला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या वितळलेल्या गुळामध्ये आपण जे तीळ ग्राइंड केले आहे ते सर्व तीळ टाकून घ्यायचे आणि हे तीळ वितळलेल्या गुळामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचे। थोड्या वेळामध्ये चमच्याला लागलेले तिळगुळाचं सारण काढून घ्यायचं आणि हे लाडूचं मिश्रण हातानेच एकजीव करून घ्यायचे। तर मी हाताने एकजीव करत आहे, तर तुम्हाला समजलं असेल की हे मिश्रण किती मऊसूत तयार झालं आहे। तर या ठिकाणी मी हे लाडूचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणाचे आपण लाडू बांधून घेऊ। लाडू बांधण्यासाठी तयार केलेले मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि दोन्ही हातामध्ये हे मिश्रण प्रेस करायचे। तर या ठिकाणी बघू शकता गूळ वितळून घेतल्यामुळे खूप मस्त मऊसूत असं लाडूचं मिश्रण तयार झालंय आणि या मिश्रणामध्ये अजून आपण तूप वगैरे सुद्धा वापरलेले नाही, तरी सुद्धा लाडू छान वळला जात आहे आणि लाडू वळताना हाताला सुद्धा अजिबात चटके बसत नाही। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने इथे आपला तिळगुळाचा लाडू तयार झाला आहे। आता हा लाडू मी बाजूला ठेवते आणि परत एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। सेम पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचे, दोन्ही हातामध्ये हे मिश्रण प्रेस करायचं आणि त्यानंतर एका हाताने हा लाडू वळून घ्यायचा। तर बघू शकता दुसरा सुद्धा या ठिकाणी तिळगुळाचा लाडू तयार झालेला आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी तिळगुळाचे सर्व लाडू तयार करून घेतले। लाडू बघू शकता खूप छान गोल गरगरीत असे तयार झाले। आता तयार झालेला लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। तोडल्यानंतर बघू शकता अगदी मस्त मऊ खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू तयार झाले आहे। तर माझ्या पद्धतीने संक्रांतीला असे लाडू नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।